कर्जमाफीच्या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढील यादी म्हणजे येणारी यादी कधीपर्यंत लागणार आहे, ती पोर्टलला कधीपर्यंत सरकाराकडून अपलोड करण्यात येणार आहे, या संदर्भातली माहिती अगदी कमीत कमी शब्दामध्ये आपण घेणार आहोत. आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे एकूण 3 याद्या आलेल्या आहेत, पण त्याच्यानंतरचं जे काही अपडेट्स येत आहेत तर की यादी आली वगैरे वगैरे, तर असं कोणत्याही प्रकारची त्याच्यानंतर यादी आलेली नाही. जेव्हा यादी येईल तेव्हा तुम्हाला खात्रीलायक अपडेट आपल्या चॅनलवर यादी नवीन आलेली आहे अशा प्रकारच्या हेडलाईनसोबत तुम्हाला मिळेल पाहायला. पण तुर्तास सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बऱ्याचशा शेतकरी मित्रांचे अजून पण यादीमध्ये नावं आलेले नाहीत, तर त्यांना तक्रार करायची आहे का कुठे, का अजून काही याद्यासाठी वाट पाहायची आहे, या संदर्भात पण या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं अजून यादीमध्ये नाव आलं नसेल तर काही वेळ आपल्याला वाट पाहायची आहे. त्याच्यानंतर ऑफलाईन पद्धतीने तक्रार करायची का वगैरे त्यावर पण मी सविस्तर एखाद्या व्हिडिओमध्ये बोलेल, पण मात्र काळजी करायची गरज नाही. सध्या मात्र ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं नाही तर अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीची पुढील यादी कधीपर्यंत लागणार किंवा कधीपर्यंत येणार, पोर्टलवर कधीपर्यंत अपलोड होणार, या संदर्भात आपण माहिती घेऊयात. बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्या संदर्भातलं जे विधान आहे ते म्हणजे सहकार आयुक्त दीपक तावरे यांचंच आपण एक विधान जर विचारात घेतलं तर त्यांना पण विचारण्यात आलेलं होतं की पुढची यादी कधीपर्यंत लागेल. त्यांना इव्हन असं पण विचारण्यात आलं की प्रोत्साहन अनुदानाची कधी लागेल किंवा जी OTSची आहे तर त्या संदर्भात पण त्यांना विचारण्यात आलं. पण मात्र एक गोष्ट त्याच्यातनं क्लिअर व्हायली आहे की कृषी मंत्र्यांचं आणि त्यांचं विधान जर आपण एकत्रित जर का विचार करून पाहिलं तर दोघांच्या विधानाचा सार असा आपण काढू शकतो की पुढच्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात, म्हणजे दुसरा आठवडा म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये 15 ऑगस्ट आहे, 15 तारखेला 15 ऑगस्ट आणि स्वातंत्र्य दिन आणि म्हणजेच दुसरा आठवडा, बरोबर. तर त्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आपल्याला ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजेच 15 ऑगस्टपर्यंत स्वातंत्र्य दिनानिमित्त कदाचित आपल्याला अशा प्रकारची यादी येऊ शकते. कदाचित शब्द मी यासाठी सांगतोय तुम्हाला की बघा, आतापर्यंत जे जे काही घोषणा करण्यात आलेल्या आहेत तर त्या पुढेच गेलेल्या आहेत. तर त्यामुळे यावेळची जी यादी आहे तर ती मागे पुढे जर झाली थोडीफार तर तसं आपल्याला त्याच्यासाठी मग आपल्याला ती तयारी ठेवणं लागेल. त्यामुळे मी तसा शब्द वापरला आहे. पण मात्र एक्झॅक्टली 15 तारखेला येईल का, म्हणजे 15 ऑगस्टलाच का, तर असं आपण निश्चित नाही सांगू शकत. पण मात्र मी तुम्हाला अंदाजित अनुमानित तारीख सांगतो आहे की 15 ऑगस्टपर्यंत आपल्याला दुसरी यादी येईल. दुसरी यादी म्हणजेच आता थोडक्यात सांगायचं तात्पर्य म्हणजे ही चौथी यादी होईल मग, बरोबर. म्हणजे दुसरी यादी, कारण 3 याद्या आलेल्या आहेत, मग आता यालाच आपण एक दुसरी यादी म्हणजे आता चौथी यादी म्हणा किंवा तुम्ही दुसरी यादी म्हणा, बरोबर. तर ती यादी आपल्याला येईल म्हणजे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल. आणि ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात यादी येईल अशा प्रकारचं विधान स्वतः सहकार आयुक्तांनी पण केलं होतं, कृषी मंत्र्यांनी पण केलेलं आहे. त्यामुळे माझ्या मते आपण वाट पाहिली पाहिजे. आतापर्यंत एकूण 3 याद्या आलेल्या आहेत आणि ज्या ज्या शेतकऱ्यांची नावे अजूनही लाभार्थी यादीमध्ये आलेले नाहीत तर त्यांचे नाव पुढील यादीमध्ये येईल. त्यामुळे कोणीही काळजी करायची गरज नाही. पुढील यादीला नेमके किती दिवस बाकी आहेत तर बघा, किमान 15 दिवस आपण गृहीत धरून जाऊयात. आता याच्यानंतरचा पण तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल, समजा काही कारणास्तव आमचं यादीमध्ये पात्र असून पण नाव आलं नाही तर काय करायचं आहे, तर त्याच्यासाठी करायची आहे तक्रार. मग ती तक्रार करायची ऑफलाईन पद्धतीने, तर ऑफलाईन पद्धतीने तक्रार कुठे करायची, काय करायची, यासाठी आपल्याला येणाऱ्या यादीची वाट पाहावी लागेल. त्या यादीमध्ये नाव नाही आलं तर मग आपण तक्रार हा आपला पर्याय आपल्याकडे कधी पण जे आहे ऑप्शन तो उपलब्ध आहे. पण तुर्तास तरी दुसऱ्या म्हणजे नवीन जी यादी येणार आहे आता पुढची यादी, त्याची आपल्याला वाट पाहावी लागणार. माझ्या मते तुमचा जो प्रश्न आहे की यादी कधीपर्यंत येणार यावर पण मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर माझं काय मत आहे ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. थोडंफार मागं पुढे होऊ शकतं. आणि त्यासोबतच सहकार आयुक्ताचं काय मत आहे, त्यांनी काय म्हटलेलं की ऑगस्टचा दुसरा आठवडा, बरोबर. त्यानंतर कृषी मंत्र्यांनी पण अशा प्रकारची जी माहिती दिलेली आहे. त्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे जर समजा नाहीच आलं त्यामध्ये नाव तर ऑफलाईन पद्धतीने तक्रार करायची. आता कुठे करायची या संदर्भात पण मी सविस्तर छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देईलच. पण तुर्तास तरी दुसऱ्या म्हणजेच आपल्या नवीन येणाऱ्या यादीसाठी आपल्याला वाट पाहायची आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. कोणत्याही प्रकारची ऑफिशियल जर अपडेट आली तर तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून अगदी खात्रीलायक माहिती इथून पुढे पण देण्यात येईल. आणि जे छोटे मोठे तुमचे जे प्रश्न असतात तर तेही आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सॉल्व्ह करण्यात येतात. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.